नमस्कार विद्यार्थी मित्रो, कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 4 जून 2024 तुम्हाला माहिती आहे की फर्ग्युसन कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मग ते FY BA असो किंवा FY BSc असो, वेगवेगळ्या विषयासाठी तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची होती आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म भरले होते। 4 जून 2024 ला मेरिट लिस्ट लागणार होती आणि ती मेरिट लिस्ट लागलेली आहे। मग कोणकोणत्या विषयाची मेरिट लिस्ट लागलेली आहे तर ते एकदा बघून घ्या। इकडे तुम्ही बघू शकता, कॉलेजच्या वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्व विषयाची FY BA च्या मेरिट लिस्ट इकडे दिसून येतील। सेल्फ फायनान्सची पण मेरिट लिस्ट दिसून येईल, इंग्लिश मीडियमचे पण दिसून येईल, मराठी मीडियमचे पण दिसून येईल। प्रत्येक विषयाची सेपरेट मेरिट लिस्ट तुम्हाला दिसून येईल। सायन्स मध्ये BSc च्या पण तुम्हाला त्या मेरिट लिस्ट तिथं दिसून येतील, म्हणून जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ते पण ते मेरिट लिस्ट बघू शकता। सायन्सचे जे सेल्फ फायनान्स साठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची पण इथं लिस्ट लागलेली आहे, ते पण ते लिस्ट बघू शकता। आता विद्यार्थी मित्रो, तुम्ही म्हणणार की आता मेरिट लिस्ट लागल्यानंतर ऍडमिशन प्रोसिजर कशा प्रकारची आहे, तर बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या मेरिट लिस्टवर इथं क्लिक करणार, आता समजा FY BA इकॉनॉमिक्स इंग्लिश मीडियम इथं जर समजा मी क्लिक केलं, ठीक आहे, इथं बघा, इथं क्लिक करतो, यानंतर काय होईल की तुम्हाला अशा प्रकारे एक PDF दिसेल ज्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट आहे, ठीक आहे। ग्रँटिना एड इंग्लिश मीडियम BA FY BA इकॉनॉमिक्स। आता तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की तुमची ही जी लिस्ट लागली आहे त्यानुसार तुम्हाला आता ऍडमिशन साठी कोणत्या तारखेला यायचं आहे, तर डेट ऑफ ऍडमिशन फ्रायडे 7 जून 2024, 7 जून 2024 ला तुम्हाला ऍडमिशन करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला जावं लागणार आहे। कुठे जावं लागणार आहे? फर्ग्युसन कॉलेजला। फर्ग्युसन कॉलेजमध्ये कुठे जायचं आहे तुम्हाला, तर ते पण सांगतो। केमिस्ट्री डिपार्टमेंटला C6 नावाची क्लासरूम आहे, त्या क्लासरूम मध्ये तुम्हाला जावं लागेल। तुम्हाला रिपोर्टिंग टाइम काय आहे तुमचा, तर 1 वाजता ते 1:45 पर्यंत तुमचं तिथं रिपोर्टिंग असलं पाहिजे, त्यानंतर तुमची ऍडमिशन प्रोसिजर सुरू होऊन जाईल। आता फर्ग्युसन कॉलेजच्या ज्यांनी नोटीस काढलेली आहे त्यांनी तुम्हाला इथं गुगल मॅप लिंक पण दिलेली आहे की तुम्हाला कशा प्रकारे त्या क्लासरूम मध्ये जायचं आहे। त्या क्लासरूमची तुम्हाला इथं त्यांनी गुगल मॅपवर लिंकच देऊन दिलेली आहे, इथं क्लिक करून तुम्ही त्याबरोबर क्लासरूम पर्यंत जाऊ शकता। आता काय होईल मित्रो की तुमचा इथं त्यांनी कट ऑफ दाखवलेला आहे, ठीक आहे। दिव्यांगासाठी कट ऑफ काय आहे, डिफेन्ससाठी कट ऑफ काय आहे, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी जे जनरलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी कट ऑफ काय आहे, नॉन महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी काय कट ऑफ आहे, EWS SEBC, त्याच्यानंतर SC ST VJ, त्याच्यानंतर NT NTB NTC NTD OBC, तर या सर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ काय लागलेला आहे, तर हा कट ऑफ तुम्हाला इथं दिसून येऊ शकतो। आता समजा BA इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे इंग्लिश मीडियमचा, तर OBCचा कट ऑफ किती लागलेला आहे, 89.17 कट ऑफ लागलेला आहे। आता याच्यावरती ज्यांना पण मार्क्स आहेत, ठीक आहे, या लिस्टमध्ये ज्यांना पण या 89.17 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी काय करायचं आहे की फर्ग्युसनला कॉलेजला जायचं आहे। लिस्टमध्ये तुमचे नाव असतीलच, तुम्हाला तिथं जाऊन त्या C6 या क्लासरूम मध्ये जाऊन, आता C6 कोणासाठी आहे, तर हे जे इकॉनॉमिक्स वाले आहे बघा, इथं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, FY BA इन इकॉनॉमिक्स ग्रँटिना एड इंग्लिश मीडियम, तर या विषयासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना या केमिस्ट्री डिपार्टमेंट C6 क्लासरूम मध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन त्यांची ऍडमिशन करायची। आता बघा, सर्वात खाली जेव्हा तुम्ही जाणार या मेरिट लिस्टच्या, जेव्हा सर्वात खाली जाणार तेव्हा तुम्हाला आणखी त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ऍडमिशन रिलेटेड, तर त्या इन्स्ट्रक्शन पण तुम्ही एकदा बघून घ्यायचे आहेत। बघा, मी तुम्हाला सांगतोच की त्या कोणकोणते इन्स्ट्रक्शन आहेत, तर कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे ते पण सांगतो तुम्हाला, ठीक आहे। आता बघा की तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी, तुमचे डॉक्युमेंट कोणकोणते तुमच्याकडे असले पाहिजे, तर लिव्हिंग सर्टिफिकेट जे तुमचं TC आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे, ठीक आहे। 10th जे सर्टिफिकेट आहे ते तुमचं असलं पाहिजे, 12th सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, मॅन्डेटरी आहे, ठीक आहे, असलंच पाहिजे। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, इफ तुम्ही कास्ट मधून रिझर्वेशन मधून फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला रिझर्वेशन मधून ऍडमिशन घ्यायचे आहे, तर कास्ट सर्टिफिकेट लागेल। कास्ट व्हॅलिडिटी जर ऍप्लिकेबल असेल तर कास्ट व्हॅलिडिटीचं लागेल। नॉन क्रिमिलियर जर तुम्ही OBC चे आहात, ऍप्लिकेबल आहात, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागेल, ठीक आहे, जर ऍप्लिकेबल असाल तर, ठीक आहे। EWS चे असाल तर EWS चं सर्टिफिकेट लागेल। आता SEBC चे असाल तर SEBC चं सर्टिफिकेट लागेल। जर तुमचा गॅप असेल, ठीक आहे, काही विद्यार्थ्यांचं असं असते की त्यांनी एखादा वर्षाचा गॅप घेतलेला असतो, तर त्यांना गॅप सर्टिफिकेट तिथं द्यावं लागणार आहे। जे दिव्यांग आहे त्यांच्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, ठीक आहे। एक सर्व्हिसमॅनचं कोणी असेल तर त्यांच्याकडे ते असलं पाहिजे। सर्टिफिकेट फॉर ऑर्फन अनाथ जर असेल तर त्याचं अनाथचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, ठीक आहे। तर हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत। आता त्यानंतर प्रोसेस काय हो ऍडमिशनची, तर आता काय होईल माहिती आहे का, तुम्हाला तिथं जायचं आहे आणि ज्या सब्जेक्टसाठी तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यायचं आहे बघा, आफ्टर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड अलोकेशन ऑफ सीट विथ मेजर सब्जेक्ट इज डन ड्युरिंग द टेबल ऍडमिशन राउंड, स्टुडंट विल रिसीव अ मेसेज ऑन देअर रजिस्ट्रेशन मेल ID अँड मोबाईल नंबर। तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा तुमच्या मेलवर
एक मेसेज येईल तुम्हाला, त्यामध्ये एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल. तो लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्ही लॉगिन करायचा आणि एक तुम्हाला ऍडमिशन फॉर्म भरायचा आहे. त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे तो असेल आणि त्याबरोबर तुम्हाला कोणकोणते मायनर सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणकोणते घ्यायचे आहेत ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, ते तुमच्या आवडीने तुम्हाला जे सब्जेक्ट आवडतं ते सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, इलेक्टिव्ह सब्जेक्ट. वन्स अ मेजर सब्जेक्ट इज अलॉटेड फॉर ऍडमिशन इट विल नॉट बी चेंज लेटर. ठीक आहे, एकदा जर तुम्हाला सब्जेक्ट अलोकेशन झालेला आहे, ठीक आहे, तुम्हाला एकदा अलॉटेड केला आहे एखादा सब्जेक्ट, तर तुम्हाला नंतर सब्जेक्ट चेंज करता येणार नाही. ठीक आहे, नाही तर मग तुम्ही म्हणसाल की 1 वर्ष होऊ द्या, आम्हाला दुसरा सब्जेक्ट पाहिजे आता, तर तसं नसते होत. एकदा सब्जेक्ट सिलेक्ट केला की सिलेक्ट केला, त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन होणार आहे. त्यानंतर काय होईल की तुम्हाला ऑनलाईन फी पे करायची आहे. ठीक आहे, जी काही तुमची ऍडमिशन फी आहे ती तुम्हाला पे करायची आहे. तुम्ही डेबिट कार्डनं, क्रेडिट कार्डनं, नेट बँकिंगनं किंवा UPI ती फी पे करू शकता. आफ्टर पेमेंट तुमचा जो आफ्टर पेमेंट स्टुडंट शुड डाउनलोड अ PDF ऑफ ऍडमिशन फॉर्म अँड फी रिसिप्ट फॉर फर्दर रेफरन्स. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऍडमिशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे, फी रिसिप्ट डाउनलोड करायची आहे, त्याची प्रिंट पण काढून ठेवायची आहे. ठीक आहे, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते तुमच्याकडे असली पाहिजे. आफ्टर डिपॉझिटिंग एंटायर फीज ऑनलाईन स्टुडंट विल रिसीव्ह अ नोटिफिकेशन ऑफ फी रिसिप्ट इन 3 वर्किंग डेज ऑन देअर लॉग इन. ठीक आहे, 3 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला तुमची फी रिसिप्ट मिळून जाईल. जास्त घाई गडबड करायची नाही. 3 दिवस इथं सांगितलेलं आहे, 3 दिवसाच्या आत तुम्हाला तुमची जी फी रिसिप्ट आहे ती येऊन जाईल तुमच्या लॉग इन आयडीवर. ऍडमिशन टू द कोर्स विल बी कन्फर्म्ड only after all documents are furnished, verified and payment of fees is completed in the stipulated time period. ठीक आहे, तुमच्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही फीस पे केली, तुमचं सगळं ऍडमिशन झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेलं आहे, तर तेव्हाच तुमची ऍडमिशन कन्फर्म समजले जाईल. स्टुडंट शुड टेक ऍडमिशन इन द गिवन stipulated time. Student failing to take admission in this round will not have any claim for further round of admission. जर तुम्ही तुमच्या पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्ही आलेले आहात आणि त्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन करून केली नाही तुमची, तर दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही रिक्वेस्ट करायची नाही मग की आमची ऍडमिशन घ्या म्हणून. कारण मग दुसऱ्या राऊंड मध्ये जे वेटिंग वरचे विद्यार्थी असतात, सेकंड लिस्टचे जे विद्यार्थी असतात त्यांना ऍडमिशन मिळत असते. आता बघा फी स्ट्रक्चर काय आहे. FY BA ग्रँटिना एडचं जे फी स्ट्रक्चर आहे ते एकदा तुम्ही समजून घ्या. किती फीज आहे. मला एका विद्यार्थिनीने कॉल केला आणि तिने विचारलं पण होतं की फर्ग्युसन कॉलेजसाठी FY BA ची फीज किती आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र स्टेटमध्ये जे जनरल किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेटचे, त्यांच्यासाठी 15,007 रुपये एवढी फीज आहे. ठीक आहे, 15,007 रुपये. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन कॅटेगरी SC ST चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 12,845 रुपये. जे OBC मध्ये येत असतील किंवा रिझर्वेशन मध्ये येत असतील त्यांच्यासाठी 12,845 रुपये फीज आहे. आणि जे नॉन महाराष्ट्र कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 16,214 रुपये फीज आहे. ठीक आहे, तर ही होती तुमच्यासाठीची इम्पॉर्टंट माहिती. तुम्हाला कशा प्रकारे ऍडमिशन घ्यायचे हे पण सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे हे बघा. पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट बघून घ्या. TC आहे तुमची, 10th मार्कशीट आहे, 12th मार्कशीट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलेअर आहे, EWS आहे, SC BC आहे, गॅप सर्टिफिकेट आहे, स्पेशली एबल्ड जर असाल, दिव्यांग असाल तर त्याचं आहे, किंवा एक्स सर्व्हिसमॅनचे तुम्ही असाल, कोणी मुलगा असाल किंवा मुलगी असाल तर त्याच्यासाठीचं सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे. सर्टिफिकेट फॉर ऑर्फन, अनाथ असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि किती कॉपी पाहिजेत, तर ओरिजिनल तर तुमच्यासोबत असलंच पाहिजे, त्यासोबत तुमच्याकडे 2 फोटो कॉपीज असल्या पाहिजे, 2 झेरॉक्स तुम्ही त्याचे काढून ठेवायचे आणि ओरिजिनल पण तुमच्या जवळ असलं पाहिजे. ठीक आहे, तर ही होती तुमच्यासाठीची इम्पॉर्टंट माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया की आणखी एकदा एखाद्या दुसऱ्या कोर्सचे आपण मेरिट लिस्ट बघू आणि त्यांच्यामध्ये पण अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत काय, अशाच प्रकारचे. आता काय करू आपण, FY BA इकॉनॉमिक्स मराठी मीडियम. बरं ते जाऊ द्या, आपण काय करू दुसरा सब्जेक्ट घेऊ एखादा. FY BA हिस्ट्री. ठीक आहे, हिस्ट्रीचं घेऊ आपण. FY BA हिस्ट्री. आता इथं क्लिक केल्यावर आपल्याला मेरिट लिस्ट दिसेल इतिहास या विषयाची. ठीक आहे, इतिहास या विषयाची दिस पटकन म्हणा. हां ठीक आहे, हे दिसली. आता बघा, आपण काय म्हटलं की FY BA इकॉनॉमिक्स वाल्यांची ऍडमिशन कोणत्या तारखेला होणार होती, 7 तारखेला. ठीक आहे, आता इकडे बघा तुम्ही की FY BA हिस्ट्री वाल्यांची ऍडमिशन 8 तारखेला आहे. किती तारखेला आहे, 8 जून 2024. तुम्ही प्रत्येक विद्यार्थी जे आहेत ना तुमची मेरिट लिस्ट चेक करा आणि हे जे फ्रंट पेज आहे ना ते एकदा बघून घ्या. तुम्हाला समजून जाईल की तुमचं जे ऍडमिशन होणार आहे ते कोणत्या तारखेला होणार आहे. तर ऍडमिशन डेट काय आहे, 8 जून 2024. रिपोर्टिंग टाइम किती आहे, सकाळचा 10 ते 10:45चा टाइम आहे. या टाइमामध्ये तुमचं तिथं रिपोर्टिंग झालं पाहिजे. ठीक आहे, आणि केमिस्ट्री डिपार्टमेंटचं जी C6 क्लासरूम आहे तिथं तुमची ऍडमिशन होणार आहे. त्यांनी इथं लिंक पण दिलेली आहे तुम्हाला गुगल मॅपद्वारे. ठीक आहे, त्यानंतर हा कट ऑफ आहे मराठी मीडियमवाल्या हिस्ट्रीवाल्यांचा हा कट ऑफ आहे. इथं हा कट ऑफ तुम्ही बघून घ्यायचा. लिस्टमध्ये तुमचे नाव असतील, त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असतील तर तिथं जायचं तुम्ही.
आणि ॲडमिशन घ्यायची. ठीक आहे. आता यांना पण त्याच ज्या आपण काय म्हणू त्यांना पण तेच इन्स्ट्रक्शन आहे, तेच फीज स्ट्रक्चर आहे का ते बघून घ्या. ठीक आहे. तर तेच सेम फीज स्ट्रक्चर आहे. यांना पण तेवढीच 15,007 रुपये फीज आहे. ठीक आहे. नॉन महाराष्ट्रवाल्यांना 16,214 रुपये फीज आहे. ओके. आता आणखी एक आपण काय करू, हे झालं आपण BA वाल्यांसाठी बघितलं. आता आपण एक काम करूया, सायन्सवाल्यांसाठी किती फीज आहे ते आपण बघून घेऊ. सायन्सवाल्याची आपण आता समजा FY BSc बॉटनी, तर बॉटनीवाल्यांची एकदा लिस्ट पाहू. ठीक आहे. FY BSc बॉटनी. आता बॉटनीची यांची बघा डेट काय आहे, ॲडमिशन डेट काय आहे, 10/6/2024 आहे. यांची ॲडमिशन 10 तारखेला होणार आहे. कुठं होणार आहे तर ते R7 क्लासरूममध्ये होणार आहे, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला. तिकडे त्यांची ॲडमिशन होणार आहे. रिपोर्टिंग टाईम काय आहे तर 1:30 ते 2. प्रत्येकासाठी बघा वेगवेगळं तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिसून येईल, डेट वेगवेगळी ॲडमिशनसाठीची दिसून येईल. आता काय करू आपण की यांच्यासाठी पण फीस तेवढीच आहे का तर ते बघू. तर बघू शकता तुम्ही यांच्यासाठी पण तेवढीच फीज आहे. तेवढीच म्हणजे थोडंफार काही 150, 200, 300 रुपयाचा जास्तीत जास्त फरक असेल. तर 15,839 रुपये फीज आहे. महाराष्ट्र स्टेटवाल्यांचे जे ओपनमध्ये किंवा जनरलमध्ये येतात ते, महाराष्ट्र स्टेटमधले जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येतात, SC ST OBC मध्ये येतात त्यांच्यासाठी 13,552 आहे. आणि नॉन महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी किती आहे, 17,737 रुपये फीज आहे. तर अशा प्रकारे सायन्स डिपार्टमेंटवाल्यासाठी थोडीशी म्हणजे काय 400-500 रुपयांना एक्स्ट्रा फीस त्यांनी घेतलेली आहे. आता तुम्हाला आणखी एक सांगतो, आपण काय करू, सेल्फ फायनान्सची फीज कशा प्रकारे जास्त असते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एकदा लिस्ट दाखवतो. असलं पाहिजे तिथं, जर असेल ना तुम्हाला समजूनच जाईल की सेल्फ फायनान्सवाल्यांसाठी फीज किती आहे. आपण काय करू, FY BSc एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा FY BSc मायक्रोबायोलॉजी घेऊ. ठीक आहे. FY BSc मायक्रोबायोलॉजी. आता FY BSc मायक्रोबायोलॉजीवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक लिस्ट दिसून येईल. ठीक आहे. यांच्या ॲडमिशनची त्यांनी डेट सांगितलेली आहे वरती, ते बघून घेतील आपापली डेट. आपल्याला फक्त एकदा फीस किती आहे यांची ते चेक करायचं आहे. सेल्फ फायनान्सवाल्यांची स्वतः पैसे भरून शिकताय ना हे, त्यांची फीस किती असणार एकदा आपल्याला चेक करायचं आहे. बघा, तुम्हाला मी फॉर्म भरतानाच म्हटलं होतं की तुम्हाला ग्रँटमध्ये फॉर्म भरायचा आहे. का ग्रँटमध्ये भरायचा आहे, सेल्फ फायनान्समध्ये का भरायचा नाही, तर सेल्फ फायनान्सवाल्यांची फीस जास्त असते. आता इथं तुम्हाला महाराष्ट्र स्टेट जनरल किंवा ओपन कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 48,633 रुपये फीज आहे. आणि महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशनचे जे SC ST चे आहेत त्यांच्यासाठी 29,571 रुपये फीज आहे. आणि नॉन महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी 73,051 रुपये फीज आहे. समजले का फी स्ट्रक्चरमध्ये कशा प्रकारे तुम्हाला तफावत दिसून येते. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला ही जी माहिती आहे ना हे तुमच्याच फायद्याची माहिती आहे की तुम्हाला कशा प्रकारे आता ॲडमिशन घ्यायची आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तुमची मेरिट लिस्ट बघा, मेरिट लिस्टच्या फ्रंट पेजवर तुम्हाला तुमची ॲडमिशन डेट सांगितलेली आहे, कुठं ॲडमिशन होणार आहे ते सांगितलेलं आहे, आणि त्या मेरिट लिस्टच्या सर्वात खाली तुमची फीस किती आहे ते सांगितलेलं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सांगितलेलं आहे, आणि कशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर त्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला योग्य प्रकारे तो फॉर्म भरता येणार आहे. तर मला ज्या मित्रांनी रिक्वेस्ट केली होती की दादा प्लीज आता मेरिट लिस्ट लागली, तुम्ही एकदा एक व्हिडिओ बनवा, तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे की फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि अजूनही तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.